आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार। लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे। आजच मी 4.5 कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली। मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याचे मी सकाळीच आधी तिला सांगितलं की 4.5 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे। 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय। आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे। तिथेही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे। एकंदरीत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांना समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आम्हीच ते बिल पास केलेलं होतं। सुरुवातीला मी 2:30-3 वाजेपर्यंत सभागृहात ते पास करून घेतलेलं होतं, नंतर 50% केलं। आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे।